श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुमच्या आयुष्यात अचानकपणे काही अडचणी वाढल्या आहेत का? घरामध्ये सतत ताण, नैराश्य, त्याचप्रमाणे अशांती, पैशांची कमतरता, ह्या गोष्टी तुम्हाला त्रास देत आहे का? तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की उद्या पौर्णिमेच्या दिवशी महिलांनी घरामध्ये काय उपाय केले पाहिजे, जेणेकरून घरामध्ये ह्या गोष्टी होणार नाहीत, घरामधली नकारात्मकता दूर होईल, घरामध्ये सुख शांती समृद्धी लवकरात लवकर येईल. यासाठी आपल्याला कोणते उपाय करायचे आहे, कोणत्या गोष्टी पौर्णिमेच्या दिवशी जाळायच्या आहेत, त्यासंबंधीची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे. दर पौर्णिमेला तुम्हाला हे उपाय तर करायचेच आहे, परंतु यासोबत तुम्हाला विशिष्ट अशी सेवासुद्धा करायची आहे. ती सेवासुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उद्या तुम्हाला लवकर उठून तुमचे घर स्वच्छ करून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे उंबरठा पूजन करायचे आहे. उंबरठ्याला हळदीचे तुम्हाला लेपन करायचे आहे. त्याचप्रमाणे उद्या तुम्हाला तुमच्या गॅस शेगडीची सुद्धा पूजा करायची आहे. गॅस शेगडी, गॅस ओटा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि तिथे तुम्हाला छान अशी पूजा करायची आहे. धूपदीप दाखवायचा आहे आणि प्रसाद म्हणून तुम्हाला साखर देखील थोड्या वेळासाठी ठेवायची आहे. त्यानंतर तुमच्या गॅस शेगडीच्या जी मागची भिंत असते त्या भिंतीवर तुम्हाला कुंकू आणि गोमूत्राने स्वस्तिक काढायचे आहे आणि त्या स्वस्तिकाची देखील तुम्हाला पूजा करायची आहे आणि धूपदीप दाखवायचे आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला अन्नपूर्णा मातेची देखील उद्या पूजा करायची आहे. आता बघा, पूजा तर तुम्ही उद्या देवघरातील सर्व देवांची करणारच आहात, पण उद्या तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या खाली तुम्ही म्हणजे वाटीमध्ये अन्नपूर्णा माता जर ठेवत असाल तर त्यामध्ये तुम्ही तांदूळ टाकत असता, तर ते तांदूळ तुम्हाला उद्या बदलायचे आहे. त्याचप्रमाणे तुमचा जो मंगल कलश आहे देवतेचा तो तुम्हाला उद्या त्याची पाणी बदलायचे आहे आणि त्याचीसुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. आता सेवा काय करायची आहे, तर बघा, तुम्हाला उद्या महालक्ष्मी अष्टकम एक वेळेस वाचायचं आहे. त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र एक वेळ वाचायचं आहे आणि विष्णू सहस्त्रनाम एक वेळ वाचायचं आहे. बघा, विष्णूची जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा लक्ष्मी माता आपोआपच आपल्या घरामध्ये चालून येत असते. म्हणून आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी विष्णू भगवानची जास्तीत जास्त सेवा ही करायची असते. त्याचप्रमाणे तुम्हाला उद्या एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करायचा आहे. त्याचप्रमाणे 14वा अध्याय श्री गुरुचरित्रातील 14वा अध्याय, 18वा अध्याय हे दोन्ही अध्याय वाचायचे आहे. जमलं तर दोन्ही अध्याय वाचा, नाही तर मग 14वा किंवा 18वा यापैकी एक अध्याय वाचला तरी चालेल. आणि श्री स्वामी चरित्र सारामृत याचे तुम्हाला संपूर्ण पाठ उद्या करायचा आहे. बघा, आपण जेवढी सेवा करू तेवढंच आपल्या सेवेचा बँक बॅलन्स वाढणार आहे आणि ती सेवा आपल्याला समोर कुठे ना कुठे नक्कीच कामी येणार आहे. तुम्ही सेवा करत जा आणि बघा तुमच्या जीवनामध्ये काय सकारात्मक बदल तुम्हाला दिसतात. तर जसे तुम्ही सेवा कराल तसं तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख शांती, त्याचप्रमाणे लक्ष्मीचा वास तुम्हाला जाणवणार आहे. बघा, तूप खाल्लं की रूप येत नसतं, त्याच्यामुळे लगेचच्या लगेच तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसणार नाही, पण तुम्ही जसं ज्या टप्प्याने सेवा करत जाल ना तसं तुम्हाला ते रिझल्ट दिसणार आहेत. म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त सेवा ह्या करायच्या असतात. आता ह्या झाल्या तुमच्या उद्याच्या दिवशीच्या सेवा. आता तुम्हाला तुमच्या घरामध्ये नकारात्मकता निघून जावंसे वाटत असेल किंवा नकारात्मकता जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये उद्या कोणत्या वस्तू जाळायच्या आहे ते आता आपण पाहूयात. पौर्णिमा म्हणजे पूर्णचंद्र. या दिवशी चंद्राची ऊर्जा ही खूप जास्त असते. चंद्राचा संबंध हा थेट आपल्या मनाशी असतो. धार्मिक मान्यतेनुसार मन शांत करण्यासाठी, मनशांतीसाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी, त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पौर्णिमेचा दिवस खूप शुभ आणि प्रभावी मानला जातो. सायंकाळच्या वेळेस तुम्हाला उद्या 2-3 लवंगा आणि कापूर एकत्र जाळायचा आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती, जी वाईट शक्ती आहे तिचा नाश होऊन सकारात्मकता तुमच्या घरामध्ये वाढीस लागणार आहे.
आणि तुमच्या घरातील वातावरण देखील शुद्ध होणार आहे. म्हणून तुम्हाला हा उपाय उद्या करायचा आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे गुगुळधूप. गुगुळधूप जाळल्यानंतर तुम्हाला देवतांची कृपा मिळते अशी मान्यता आहे. म्हणजे देवतासुद्धा या गुगुळाच्या सुगंधामुळे प्रसन्न होत असतात. गुगुळ जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये पूर्ण सुगंध फैलत असतो आणि त्या सुगंधामुळे एक वेगळीच ऊर्जा आपल्या घरामध्ये वास करते आणि आपल्या मनाला शांती मिळते. त्यानंतर तुम्हाला कडुलिंबाची पानं देखील उद्याच्या दिवशी जाळायची आहे. यामुळे जे काही जंतू घरामध्ये असतात ते नष्ट होतात. त्याचप्रमाणे वाईट शक्तीसुद्धा यापासून दूर राहतात. तर ह्या गोष्टी तुम्हाला उद्या घरामध्ये जाळायच्या आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला सायंकाळच्या वेळेस चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे आणि चंद्राकडे पाहून प्रार्थना करायची आहे. ह्या ज्या तुम्ही सेवा करणार आहात, जे उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये करणार आहात, ते तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने आणि विश्वासाने हे उपाय करा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बदल दिसणार आहे आणि तुमच्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य देखील लवकरात लवकरच म्हणजे जसं जसं तुम्ही ह्या सेवा करत जाल किंवा हे उपाय करत जाल तेव्हा तसं तसं तुम्हाला त्याचा अनुभव येणार आहे. उद्याचे दिवस महिलांनी ह्या ज्या गोष्टी आहे त्या नक्कीच केल्या पाहिजे, ह्या सेवा केल्या पाहिजे आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही बघा तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.